सध्या धुळे शहरामध्ये चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातलाय। आता तर चोरट्यांनी हद्दच केली आहे। धुळे शहरातील जुने धुळे भागामध्ये असलेल्या पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच भर दिवसा घरपुडी केल्याचं उघड झालंय। कैलास देवरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा लग्न निमित्तानं न्याहाळी नंदुरबार इथं गेला असताना चोरट्यांनी संधीचा फायदा घेत त्यांच्या घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला। धुळे शहरातील गजबजलेला परिसर म्हणून जुन्या धुळ्याची ओळख आहे। अशातच या गजबजलेल्या परिसरामध्ये आझादनगर पोलीस स्टेशनची एक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे आणि या पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच कैलास देवरे यांचं घर असून दुपारच्या सुमारास चोरट्यांनी त्यांचं घर फोडून लाखो रुपयांचं सोने चांदी आणि रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सदर चोरटा हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच भर दिवसा जर घरफोडी होत असेल तर पोलीस प्रशासन करतं तरी काय, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे। तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा, तसंच सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या चोरट्याला जेरबंद करून आमचे दागिने आणि पैसे आम्हाला परत करावे अशी मागणी आता होत आहे। माझं नाव भानुदास यशवंत देवरे। माझ्या पुतण्याचं लग्न न्याहाळी येथे होतं। आम्ही सर्वजण घरातले सर्व व्यक्ती आम्ही न्याहाळी या गावी गेलो। संध्याकाळी लग्न आपटून आम्ही घरी आल्यानंतर आमच्या घराची कडी तुटलेली होती। नंतर आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर आमच्या घरातलं सर्व हे कपाटाचे तर सर्व वस्तू व्यस्त असं पडलेले होते। तिथं चोरी झाली। आमचे दागिने सर्व हे गेलेले आहेत। आमच्या घरातनं कमीत कमी 3-3.5 तोळे सोन्याचे दागिने व कॅश 30-40 हजार रुपये कॅश ही गेलेली आहेत। दाट वस्तीतली ही चोरी दुपारीच्या दरम्यान झालेली आहे, पण आम्हाला हे संध्याकाळी आल्यानंतर कळालं। जर असे दिवसाढवळ्या आमच्या जुन्या धुळ्या परिसरात चोरी होत असेल आणि एवढ्या दाट वस्तीत चोरी होत असेल तर मग उपयोग काय? लवकरात लवकर डिपार्टमेंट पोलिसांनी आमचे सहकार्य करून या चोरांना सापडण्यात प्रयत्न करावा। NTV न्यूज मराठी, धुळे।